चला, तुम्हा सर्व साधकांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष खूप तुम्हाला सुख, समृद्धीचं, आनंदाचं आणि परम शांतीचं आणि मुक्तीचं पण जावो. मुक्ती हा कार्यक्रम तुम्ही अटेंड केला नसेल तर व्हिडिओ जरूर पहा. आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे मुक्ती आणि तीही सर्वात श्रेष्ठ मुक्ती. आणि त्या उद्देशाने आपण हा स्पेशल कोर्स ठेवलेला आहे. नवीन वर्षानिमित्त खूप कमी 1/4 फी मध्ये मॅडम नीता गुजर मॅडम या घेणार आहेत. त्या साताऱ्याच्या योग शिक्षिका आहेत. आपल्याकडे 1-1.5 वर्षापासून नेहमी योगासनाचे क्लास, परत ओंकार साधना, प्राणायाम, दीर्घ श्वसन असे घेत असतात. तर खूप फी आम्ही कमी कमी केली आणि या उद्देशाने की जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा आणि नवीन वर्षानिमित्त त्यांनी नवीन वर्ष खूप छान पद्धतीने सुरू करावं हे इंटेन्शन होतं. आणि मॅडमही लगेच हो म्हणाल्या. तर मॅडमचे, नीता गुजर मॅडमचे खूप खूप धन्यवाद. नेहमीप्रमाणेच विहंगमला त्या सपोर्ट करायला तयार झाल्या आणि आपण हा कोर्स लॉन्च केलेला आहे. हा थोडासा वेगळा आहे. आतापर्यंत ओंकार साधना ज्या पद्धतीने मॅडम घेत होत्या ते थोडंसं वेगळं आहे. ते सांगण्यासाठी मी आज आलेली आहे. जर तुम्ही मुक्ती हा 4 दिवस कार्यक्रम नुकताच झाला, तो जर अटेंड केला नसेल, तर ते व्हिडिओ जरूर बघा तुम्ही सगळ्यांनी. आणि त्यातलं जो काही मंडूकोपनिषद मध्ये म्हटलेलं आहे, ते थोडंसं आपल्याला आता ओंकार म्हणताना करायचं आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे, आपण इतर वेळेला नेहमीच ओंकार म्हणतो किंवा ओंकारावरील ध्यान म्हणजे असं ओम ठेवतो चिन्ह आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करतो किंवा त्याच्यावर ध्यान करतो किंवा डोळे मिटून आपण जी ध्यान पद्धत करतो, तर ते डोळे मिटून ओंकार आठवायचा, ओंकाराचा नाद किंवा अक्षर आठवायचं आणि त्यावर फोकस ठेवायचं. आणि ओंकार तर म्हणताना तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मॅडम खूप छान घेतात. ज्यांनी ज्यांनी अटेंड केलेला आहे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. नुकताच डिसेंबरचा 1 महिन्याचा झाला. त्याच्या आधी ऑक्टोबरमध्ये 15 दिवस फ्री ठेवला होता आपण. कारण ओंकाराबद्दल अवेअरनेस वाढवायचा आहे. आणि त्यामुळे तो फ्री ठेवला होता. पण फ्री ठेवल्यावर करत नाहीत साधक. भरतात म्हणजे ग्रुपला जॉइन होतात भरपूर, पण करणारे 1/4 सुद्धा नसतात. त्यामुळे ही ₹100, 100, ₹125 का होईना ठेवली आहे, की कुठेतरी जेन्युइन लोकच यावी. उगाचच पटकन ग्रुप जॉइन करून त्याच्याकडे बघत नाही असं व्हायला नको. म्हणून थोडीशी फी ठेवली. तर त्यावेळेला सुद्धा झालेलाच आहे. नित्यनियमितपणे मॅडम घेतच आहेत. तर त्यावेळेला ओंकारात म्हणतो आणि खूप फरक पडलेला आहे नेहमी साधक जे करतायत त्यांना. तर आता आपण या ओंकारावर 4 स्टेप ध्यान करायचंय. तर त्याचा थोडासा कन्सेप्ट मी आज सांगणार आहे आणि मग उद्यापासून आजही नीता मॅडम घेणार आहे थोडीशी प्रॅक्टिस किंवा प्रॅक्टिकल तर होणारच आहे. पण काय उद्देश आहे तो मी आज सांगणार आहे. तर तो तुम्हाला थोडक्यात सांगते मी. शेअर करते स्लाईड. ज्यांनी केलेला आहे कार्यक्रम त्यांना माहितीच आहे. ज्यांनी केलेला नाही, तर त्यांना तुम्ही पत्रकावरचे फायदे जरूर वाचून घ्या आणि तुम्हाला काय-काय फायदा हवे ते लिहून काढा आज आणि मला हे फायदे मिळवण्यासाठी मी या क्लासला जॉइन झालेली आहे. हे तुम्ही लिहून काढणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण इंटेन्शन संकल्प पेरणे म्हणतो. त्याचं खूप महत्व आहे. संकल्पाशिवाय काही होत नसतं आणि तुम्ही जर संकल्प फायदे होणार आहेत बघितले नाही, तर फायदा कमी होणार आहे. त्यामुळे संकल्प करून घ्या. तर मी असं सांगितलं या म्हणजे मुक्तीच्या कार्यक्रमामध्ये, की मंडूक उपनिषदाचा रेफरन्स घेतला, जे सर्वात श्रेष्ठ उपनिषद आहे. जेवढे 108 उपनिषद आहेत, त्या 108 उपनिषदामध्ये सर्वात श्रेष्ठ हे मंडूकोपनिषद मानलं जातं आणि छोटं शॉर्ट बट स्वीट आहे. पण खूप सुंदर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ बघतो. तसं काहीच नसतं. आपला टाईम हा सगळा मायाजाळ आहे. असं काही नसतं. आपल्याला वाटतं होऊन गेलं म्हणून. तर तसं काही नाहीये. तर आपलं अस्तित्व ब्रह्म आहे. आपण शरीरही नाहीये, आपण मनही नाहीये, बुद्धीही नाहीये. तर आपण आत्मा आहोत. हे तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. ब्रह्मण आहोत, आत्मा आहोत, ब्रह्मांड आहोत. पिंडी ते ब्रह्मांडी किंवा आपण असं म्हणतो जे जे ब्रह्मांडात आहे, ते ते आपल्या शरीरात आहे. म्हणजेच आपण
ब्रह्मांड आहोत. तर 4 अवस्था म्हटलेल्या आहेत. चतुष्पद आत्मा आहे. आपण आत्मा आहोत. पण आत्मा सुद्धा चतुष्पद आहे. तर 4 त्याच्या स्टेट्स आहेत. जागरण म्हणजे हे बघा आता सेशन मी घेते आणि तुम्ही ऐकताय. म्हणजे काहीतरी क्रिया चालू आहे. आपले 5 सेन्स ऑर्गन्स आहेत. डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, त्वचा आहे, जीभ आहे. हे 5 सेन्स ऑर्गन्स आपण मानले. आणि सतत या 5 सेन्स ऑर्गन्सनी आपण काहीतरी काहीतरी करत असतो आणि त्यामुळे या अवस्था ज्या जागरणाची अवस्था आहे म्हणजे आता आपण या अवस्थेत आहोत. तर वेकिंग अवस्थेत आहोत. तुम्ही ऐकताय, मी बोलतीये, तुम्ही फील करताय, त्वचेचाही उपयोग होत असेल, मोबाईल हातात घेतलेला असेल. तर दुसरी अवस्था आहे स्वप्न. आता बघा आपण रात्री झोपणार आहे. झोप लवकर लागत नाही. मग स्वप्न असतात. आपण स्वप्नामध्ये इकडे-तिकडे फिरतो, काही करतो. ती स्वप्न अवस्था आहे. तिथे सुद्धा आपण वेकिंग स्टेटमध्ये थोडीशी जाणीव असते आपल्याला, की अरे आपण चाललोय, अरे आपण काहीतरी काढतोय स्वप्नामध्ये, बघतोय. तर थोडं मिक्सिंग असतं ते. पण तरी सुद्धा आपल्याला तिथे कॉन्शियसनेस असतो, की मी काय करतीये? थोडीशी कॉन्शियसनेसमध्ये जाणीव असते. म्हणजे तिथे पुन्हा शरीर आलं, मन आलं, बुद्धी आली. उमजत असतो आपण, हसतोय का रडतोय स्वप्नात. म्हणजे 5 सेन्स ऑर्गन्स तर चालूच असतात. आणि निद्रा, त्याच्यानंतर निद्रा म्हणजे काही वेळेला खूप गाढ झोप लागते आपल्याला. स्वप्न नसतात, काही नसतं. पण तरी सुद्धा गाढ झोप लागली तरी कॉन्शियसनेस असतो. म्हणजे आपल्याला जर कोणी हाक मारली, बेल वाजली किंवा काहीतरी जाळ झाला किंवा पटकन अंगावर काहीतरी पडलं, तर आपण लगेच उठणार आहे त्या डीप झोपलेल्या अवस्थेतून सुद्धा. म्हणजे आपले सेन्स ऑर्गन्स तिथंही थोडेसे जरी निद्रिस्त अवस्थेत असतील, तरी जाणीव थोडीशी असतेच शरीराची, मनाची, बुद्धीची. म्हणून तर पटकन कळतं, अंगावर काहीतरी पडलंय, गार पाणी पडलंय, आवाज देतंय, ढक्कन आवाज आलाय. असं कळलं आपल्याला. म्हणजे स्वप्न अवस्था म्हणजे डीप झोप लागली तरी हे कळतं. म्हणजे बघा या तिन्ही अवस्थेत आपण नेहमीच आयुष्य काढतो. आणि आपलं हे अस्तित्वच नाहीये. बघणं, आपलं शरीर, मन, बुद्धी, विचार, अहंकार काहीही आपण ज्या वेळेला बघत असतो, करत असतो, सेन्स ऑर्गन्स जे वेळेला वापरत असतो, ते आपलं काहीही नाहीये. आपण तर आत्मा आहोत. मग आत्मा तर दिसत नाही. मग आत्मा आहोत म्हणजे काय? ब्रह्मांड आहोत. आणि आता या ऊर्जेला आपण पोहोचलेलो आहोत. आज 2024 उजडलाय. तुम्हाला माहितीये का 2023 ची बेरीज आहे ते 9 करून बघा. 2023 म्हणजे पूर्ण जर आपण बघितलं तर बेरीज 9 येते. 9 म्हणजे आता हे युग संपलेलं आहे. द एंड ऑफ द युग. आणि आज आहे 2024 1-1 2024 याची बेरीज येते 1. 1 म्हणजे नवीन युगाला सुरुवात झालेली आजपासून. मी या प्रोग्राममध्ये खूप डिटेल सांगितलंय. तर आता आपल्याला खूप सुवर्ण संधी मिळालेली आहे, की आपण ब्रह्मन आहोत हे एक्सपिरियन्स करायचे. जे जन्मानुजन्म लोकं भक्ती करायचे, योगा करायचे, साधना करायचे आणि मग त्यांना एनलाइटनमेंट व्हायची. जाणीव व्हायची किंवा मुक्ती मिळायची. तर आता हे आपल्याला या वर्षात म्हटलं तरी होणार आहे आणि आपल्याला सुवर्ण संधी मिळालेली आहे. आपलं ब्रह्मन हे अस्तित्व अनुभवायची. अरे आपण आत्मा आहोत हे अनुभवायचं कसं? तर ती अवस्था म्हणजे तुरीय अवस्था. तर तुरीय अवस्थेत आपल्याला कशाचीच जाणीव नसते. 5 सेन्स ऑर्गन्स वर्क होत नाहीत. आणि आपलं शरीर पण नसतं, काहीही नसतं. तर ह्याला कॉन्शियसनेस जो आहे तो वेगळा असतो. आणि या अवस्थेमधनं म्हणजे या 4 अवस्था एकदा लक्षात आल्या, की आपल्याला ओंकारावर ध्यान कसं करायचंय कळेल. ओंकाराचे सुद्धा 4 स्टेप्स आहेत. अ, उ, म. आता या पद्धतीने बरेच साधक आहेत जुने पण. मॅडम पण आहेत. तुम्ही नेहमी या 3 स्टेप बघता. उ, आणि म्हणता नुसतं. म्हणजे इथे तोंडाचा वापर होतो, जाणिवेचा वापर होतो. अ, उ, म. पण चौथी अवस्था जी सायलेन्स आहे, काहीच नाही तिथे. म्हणायचंही नाही आणि काहीच नाही. तर या 4 अवस्था आपल्याला अ म्हणजे काय बघायचंय आपल्याला? आपण अवेकिंग म्हणजे तुम्ही ज्यावेळेला आता ओंकार म्हणणार आहात, त्यावेळेला तुम्हाला म्हणताना वेकिंग अवस्था
काय काय केलं आज समजा आता लगेच आपण ओंकार म्हणायला लागलो ओ ओ म्हणतो आपण ओ मग असंच म्हणतो मग ज्या वेळेला म्हणत असतो त्यावेळेला आपल्याला जागृत अवस्थेत काय काय केले ते बघायचे. म्हणजे आज बघा काय झालं बघा 5 मिनिटात काय झालं बघा पूर्ण आयुष्यात काय झालं एक झलक बघावं म्हणता म्हणता. कारण हे दीर्घ म्हणणं असतं ना ओम ओम असं पटकन नाही म्हणत आपण ओंकार साधनेत. तर त्यावेळेला ते व्हिज्युअलाइज करायचंय तुम्हाला. काय केलंय जागृत अवस्थेत लहानपणापासून काय केलंय सोमवारपासून काय केलंय या आठवड्यात काय केलंय या वर्षी काय केलंय जागृत अवस्था. आणि काय तर ओम म्हणजे ड्रीमर अवस्था. मग ज्या वेळेला म्हणून झालं जागृत अवस्थेत आजचा दिवस घेतला किंवा आत्ताची 5 मिनिटं घेतली जस्ट मॅडमनी काय सांगितलं आपण काय केलं ऐकताना आपण काम करतोय का नुसतं व्यवस्थित बसून ऐकलं हे बघा. आता म्हणजे काय तर ड्रीमर अवस्था. मग ड्रीमर मध्ये तुम्ही काय स्वप्न तुम्हाला आता अलीकडे तर खूप पडतायत ते आठवा की स्वप्नात काय काय बघितलं आपण कुठं गेलतो काय झालतो. तर म्हणताना ते व्हिज्युअलाइज करायचं की हेही आपण स्वप्न अवस्थेत बघितलं. आणि मग म्हणजे स्लीपर म्हणजे खूप गाढ झोप लागते. आता ओंकाराने तर खूप गाढ झोप लागणार आहे तुम्हाला. मग म्हणताना ती गाढ झोप आठवायची अरे वा काल ओंकार साधनेने किती आपल्याला छान झोप लागली. पहिला अनुभव होता आपला तो. आणि हे आठवायचं. आणि ज्या वेळेला दुसरा ओंकार म्हणस तर आपण सायलेन्स मध्ये राहतो श्वास घेईपर्यंत थोडा पॉज असतो त्या अवस्थेत पिन ड्रॉप सायलेन्स अनुभवायचं. आता यामुळं काय होतं की हे जेव्हा ओंकार म्हणताना आपण बघतोय की वेकिंग मध्ये काय केलं ड्रीमिंग मध्ये काय केलं आणि डीप स्लीप मध्ये काय केलं म्हणजे उ म म्हणताना अरे मी जागृत अवस्थेत काय रोज केलं स्वप्न काय पडली आणि खूप गाढ झोपेमुळं काय झालं कशी सुंदर अनुभूती होती झोप लागल्याची हे आठवतोय आणि नंतर सायलेन्स घेतो. यामुळं काय होणार आहे एक ऑब्झर्वन्स म्हणून तुम्ही काम करणार आहात. म्हणजे एक तटस्थतेने बघणार आहात दुसरा कोणीतरी म्हणून बघणार आहात. अरे मंगलधेंनी काय केलंय आज बघताय इथे करत नाहीये बघतोय. स्वप्न काय पडली तिथे स्वप्नात काही करत नाहीये आपण तर स्वप्न बघतोय आपलं. आणि गाढ झोप लागली गाढ झोपेत नाहीये आपण तर आपण बघतोय गाढ झोपेत काय झालं कशी झोप झाली. तर हे जेव्हा बघतो त्यावेळेला आपण ऑब्झर्वर एक वेगळा कॉन्शियसनेस मध्ये म्हणून सगळं बघतोय आणि त्याच्यानंतर सायलेन्स घेतोय. म्हणजे ह्या प्रॅक्टिसनी आपल्याला लवकर आपलं अस्तित्व कळणार आहे की आपणच ब्रह्म आहोत आणि आपल्याला तटस्थतेत जाता येते आणि या पद्धतीमुळे लवकर मुक्ती मिळणार आहे. आता मी आज एवढंच सांगते कारण आपलं अर्धा तासाचाच कार्यक्रम आहे. तर नीता मॅडम घेतीलच थोडेसे 2-3 ओंकार. त्याच्या आधी मी कोणाला तरी विचारेल की आता जस्ट कोर्स संपलाय कोणाला अनुभव सांगायचे का डिसेंबर महिन्याचे पटकन सांगणार असेल तर आज एखादा दुसरा अनुभव घेऊन आपण ओंकार म्हणूयात. कारण ओंकारानंतर थोडं शांत राहता येईल. क्लास संपताना ओंकार म्हणून आपण संपूयात. तर चला मी तुम्हाला अनम्यूट देते कोणाला बोलायचंय नुकतं आपले नवीन साधक बरेच आहेत आता यावेळेला. त्यामुळे मी अशी रिक्वेस्ट करेल कोणाला तरी कालच कोर्स संपलेला आहे. परवा रविवारी सुट्टी असते तर अनम्यूटची फॅसिलिटी दिली आहे व्हिडिओची फॅसिलिटी दिली कृपया व्हिडिओ ऑन करा. आणि कोणीतरी पटकन चला डिसेंबर महिन्यातलं 13 लोक होती डिसेंबर महिन्यात. तर या कोण सांगताय अनुभव कोणी सांगताय का अनुभव नाही आला का बोलायचं नाहीये कोण बोलणार आहे नीता मॅडम बघा. तुम्हाला माहितीयेत ना 13 जण कोण होते. हो. त्या इशिता मॅडमनी त्या दिवशी खूप छान सांगितलं नाही त्यांना त्या गेल्यात खूपच छान गावाला त्या नेपाळला आहेत अच्छा. पशुपतीनाथ. त्या मला मगाशीच मेसेज आला. त्या म्हणजे मागच्या डिसेंबर महिन्यातले आहेत ते जॉईन नाही झाले का त्यांनी केलंच नाहीये. सरोजिनी आता मॅडम शुभांगी मॅडम आहेत हा सोनल आहेत ह्या सोनल नायगावकर त्या पण होत्या. शुभांगी वर्गे मॅडम काही अनम्यूट करता येत नाहीये का. हा सोनाली मॅडम हा बोला बोल सोनल बोला. सोनल मॅडम बोला हा.
हॅलो. हा हा, बोला बोला. नमस्ते मॅडम. हा मी जेव्हा श्वासाचा अगोदर काउंट घेतला होता सुरुवातीला, तर तो माझा 14 आला होता. आणि हम्म. मग आपला जेव्हा कोर्स सुरू झाला, तर काही दिवसांनी मी तो चेक करायला सांगितला होता मॅडमनी. तर तो हम्म. माझा 10 पर्यंत आला. आणि खूपच सुंदर. हम्म. जो हा आणि जो मॅडमनी सांगितला होता की तुमचा मकार जो आहे, तो असा दीर्घ यायला पाहिजे. सुरुवातीला असं मला धाप लागायची, मकार असं थोडस श्वास हे व्हायचा. पण तो नंतर नंतर थोडा स्मूथली यायला, आणि त्याचा डिस्टन्सही जास्त वाढला मॅडम माझा तो. आणि मेन अच्छा. म्हणजे सारखे अतिविचारात जी असायची मी, तर ते ओंकार साधनेचा मला तो खूप चांगला परिणाम जाणवला की नाही, आता सतत विचारांची जी मी हे राहायची, त्रास व्हायचा मला त्याचा, तो बऱ्यापैकी माझा कमी आला. आणि अच्छा. आता आणि श्वास घेताना मला जाणवायचं नाही की आपण श्वास घेतोय नाही घेतोय. आता मला मी पर्पजफुली ते श्वासाकडे बघतीये, आणि दिवसातून जेवढ्या वेळा होतंय तेवढं मी श्वासाकडे बघतीये. आणि जातानाचा पण श्वास बघते, येताना पण श्वास बघते. त्याची मला आता जाणीव होऊ लागलीये, त्या किती श्वासाची सुंदर, पण. किती सुंदर. बघा म्हणजे किती छान फायदा आहे की काम करताना जाणीव होत राहणे आणि श्वासाकडे बघत राहणे. म्हणजे हेच तर आपल्याला तर करायचंय. कारण आपल्याजवळ टाइम खूप कमी राहिलेला आहे, ऊर्जा खूप सुंदर येत आहे, आपल्याला गोल्डन सुवर्ण संधी मिळालेली आहे मुक्त होण्याची. उद्या थोडस बोलेल मी, उद्या परवा 2 दिवस काय अजून पुढं मुक्तीचं आहे आणि यातून कसं ते पटकन होणार, पटकन होणार या पद्धतीच्या ध्यानामुळे. एकदम हायर लेवलचं ध्यान आहे हे. नवीन लोकांनाही खूप फायद्याचं होणार आहे आणि जुन्या लोकांनाही खूप फायद्याचं होणार आहे. तर नीता मॅडम आता तुम्ही घेऊ शकता ओंकार, आणि उद्यापासून मॅडमच लिंक देतील. किंवा वाटलं चालेल. मला थोडस बोलायचं तर मी, कारण हा. तुम्हाला थोडस सांगायचंय पण ना कसं नाव टाकायचं वगैरे, ते मग उद्या सांगेल मी. हा मॅडम बोला, तुम्ही घ्याच आता, हो म्हणजे चालेल. ओंकारच घ्या. हो चालेल. ओके धन्यवाद मॅडम सोनल जॉईन मॅडम झाल्यात. तुम्हाला. हो हो, धन्यवाद त्यांना. आणि आणि नीता बऱ्याच मॅडम जणांना पुढं. अनुभव आले, त्या दिवशी बोलत होते खूप जण, सगळेजण. हा आज बोलतील काय ते, त्यातले. थोडस काय आहे हो आपल्याला ओंकारही घेतले पाहिजे, कारण अनुभव आलेत ग्रुपवर. हो चालेल. तर शैलजा मॅडम जॉईन झाल्या. 2 मिनिटं बोलताय का शैलजा मॅडम? शैलजा मॅडम जो कशाविषयी बोलायचं मॅडम? ओमवर, ओमवर. ऍक्च्युली नीता ओंकार. मॅडम म्हणत थोडं बोला. तुमचं ऍक्च्युली योगामध्ये काय झालंय सांगा. नाही, मी योगामधलं सगळं आमचं प्रशिक्षण झालेलं आहे, योगरत्न व्हिडिओ सुरू पर्यंत. करा की मॅडम, का नाही? बरं तुम्ही बारा. हा गाडीत आहे, मी गाडीत आहे. ठीक आहे, काय ठीक आहे, झालं, बोला आता बोला मला बोला. हा, त्या शैलजा प्रोग्रामला मॅडम जावं आपल्या लागलं. विहंगमच्या उपाध्यक्ष आहेत. आणि त्यामुळं नुसत्या उपाध्यक्षच नाही, तर योगाचार्य, योग पंडित, काय काय मला नाही लक्षात राहत. मॅडम प्लीज सांगा तुम्ही. नाही, योगातलं मी योगरत्न आणि योगाचार्य ही पदवी मिळवलेली आहे, आमची योग विद्या गुरुकुलची. आणि तसंही आता 25 एक वर्ष योगामध्ये आमचं योगदानाचं काम चालू आहे, योग प्रचार आणि प्रसाराचं. तर शालेय विद्यार्थी, इतर महिला वर्ग ह्याच्यातून ओंकाराचं प्रशिक्षण आम्ही नेहमीच देतो. आणि नीता मॅडम या आमच्याच आहेत. त्यामुळे त्या ज्या घेतायत ते आमच्या पद्धतीने सर्व शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवतायत. कारण ओंकार म्हणजे थोडक्यात मी आता सांगते, कारण ओंकाराबद्दल बोलण्यासारखं बरंच आहे. 1 तास सुद्धा मला कमी आहे. पण ओंकार हे आपल्या जवळचं एक अस्त्र म्हणून जर तुम्ही वापरलं, तर सर्व ह्याच्यावरती आपल्याला ते उपयोगी आहे. म्हणजे आपल्यात काय सुधारणा म्हणजे होऊ शकत नाही ओंकारामुळे. व्यक्तिमत्वात आपल्या स्मरणशक्ती, आकलनशक्ती, निर्णयशक्ती या सगळ्या, आणि एकाग्रता महत्वाचं, हे वाढायला तर उपयोग होतोच. विद्यार्थ्यांच्यात सुद्धा हे खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर महिलांना आपल्याला बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो, आपलं बरंच विसरतं, काय होतं, तर अशा वेळेला, आणि खूप जणांच्यात आज थायरॉइडच्या समस्या आहेत. तर थायरॉइड आणि पिट्युटरी या 2 अंतःस्रावी ग्रंथींवरती चांगला परिणाम करणारा असा हा ओंकार आहे. किरकोळ व्याधी निवारक हे ओंकारातनं आपल्याला साधता येतं. आणि उ, म या म्हणण्याच्या 3 वेगवेगळ्या पद्धती आहेत. कधीतरी नीता मॅडम तुमच्या या घेतील, किंवा मला वेळ मिळाला तर मी घेईल. अनेक आपल्या आजारांवरती आपण ही ओंकार थेरपी म्हणून वापरू शकतो. कारण आज आम्ही जेव्हा हे सगळं प्राध्यापक लेव्हलला शिकतो, विविध आजारांवरती कशी कुठली आसनं, कुठला प्राणायाम, पण ओंकार हा अगदी उच्च आहे,
की असाध्य रोग जे आहेत कॅन्सर वगैरे आणि साध्या किरकोळ सर्दीपासून, तर अशामध्ये ओंकार आणि त्याला जोड दिली आहे मंगल मॅडमनी ध्यानाची. तर हे अगदी अद्भुत असं तुम्हाला मिळणार आहे याच्यातून. नक्कीच सांगते मी याबाबत तुम्हाला. तर हे अकार दीर्घ म्हणून, उकार दीर्घ म्हणून हे आपण वेगवेगळ्या ठिकाणचे आजार कमी करू शकतो. महिलांना बऱ्याच पिरियड्सच्या वगैरे समस्या असतात. तर तो लांबून, हा नाभीपासून उच्चार आहे आई. उकार हा आपला विशुद्ध चक्र आहे गळ्याजवळचं. तर मिडल पार्ट ऑफ द बॉडी म्हणजे छाती संबंधी, हृदयासंबंधी, पाठी संबंधी जे काही आजार आहेत ते यातनं कमी होतात. आणि मकाराचा जो आपला स्वर जो आहे त्याची कंपनं आपल्या मेंदूमधील सहस्त्रार चक्रावरती व्हायब्रेशन जाणवतं. तर त्यामुळं मेंदूला जेव्हा व्हायब्रेशन्स मिळतात त्याचा फायदा आपल्या सर्व शरीरालाच होतो. तर असा हा ओंकार आपल्याला उच्चतम पातळीवर नेणारा, ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हीचं गुरुत्व दाखवणारा आणि खूप पहिला नाद आहे ब्रह्मांडातील, असं या ओंकाराबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगता येईल. आणि याची अनुभूती मात्र तुम्हाला यातनं स्वतः जे म्हणताल तुम्ही त्यातनंच घेता येईल. एवढंही तितकंच खरं. अनुभवाचं शास्त्र आहे. जितके तुम्ही रोज ओंकार म्हणाल, अगदी निद्रानाश असू दे, बीपी असू दे, या सर्वांवरती उपयुक्त आहे. आणि हे ओंकार ध्यान जर तुम्ही करायला लागला तर अद्भुत असे चमत्कार तुम्हाला आपल्यामध्ये जाणून येतील. तर सर्वांना यासाठी शुभेच्छा आणि आपला कार्यक्रम नीताताई तुम्ही सुरू करावा मॅडम यापुढचा. तुम्ही असणारच आहात कधी कधी, तर हो, जरूर थोडं असणारच थोडं आहे मी. बोलत राहा. आजही मी ठरवलंच हो, होतं, पण जरा एका कार्यक्रमात अडकले. तर धन्यवाद, काही हरकत नाही. आता नीता मॅडम तुम्ही घ्या एक 4-5 ओंकार आज. उद्या असतीलच मॅडम, किंवा धन्यवाद असतील तेव्हा शैलाताई, थोडस धन्यवाद मंगल बोलतील. हा. मॅडम. हो हं. हो. मॅडम सर्वांनाही तुम्हीच एक दिवशी शुभेच्छा. परत एकदा जॉईन करा आणि हो, हो, हो. त्याबद्दल हो, हो. आणखीन चालेल, डिटेल चालेल. सांगा आपण म्हणजे हे जे थोडस. म्हणजे प्रत्येक ह्याच्यावरती कसं उपयोग नाही करायचा मॅडमना याचा. मी विनंतीच केली आहे की हे एकदम वेगळं ध्यान प्रकार आहे आणि हो, तुम्ही कराच. कारण हो, त्यांना हो. पण हे नवीन आहे. कारण आपण हे आता वेदांतांचे जे आहेत हो श्री त्यांचं घेतोय आपण त्यांच्या, आणि मंडूकोपनिषदाप्रमाणे घेतोय. तर हो, ते हो. आणि उपनिषदामध्ये तर आहेच ओंकाराचं महत्व. ठीक आहे मॅडम, आता आपण उद्या हो भेटूयात. तुम्ही आता बाहेर आहात. चला हो, नीता हो. मॅडम चालेल, घ्या एक. चालेल. हो हो, हो, हो हो. हो चालेल हो. चालेल. धन्यवाद दोघींनाही. चला, कुठल्याही आसनात बसल्या तरी चालेल, साधी मांडी घातली तरी चालेल, अगदी पाय पसरून बसला तरी चालेल. फक्त पाठीचा कणा मात्र खूप ताठ राहील असा प्रयत्न करा. खुर्चीत बसला तरी सुद्धा चालू शकेल. तुमचा पाठीचा कणा ताठ असणं आवश्यक. हाताची मात्र ज्ञान मुद्रा अंगठा आणि तर्जनी हलकीशी एकमेकांना जुळलेली आणि 3 बोट आहेत ती जुळवून घ्यायची, अर्धवट गोलाकार. आणि हाताचं मनगट आहे ते आपल्या हलकस मांडीवर येईल असं ठेवा. खूप पुढं मनगट ताणून घेऊ नका. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले आणि पूर्ण लक्षात आपल्या श्वासावरती केंद्रित करा. आपण जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत आपला श्वास अखंड सुरूच आहे. परंतु ह्या ओंकाराच्या ध्यानामध्ये आल्यानंतर किंवा प्राणायामाचा अभ्यास करायला लागल्यानंतर आपलं लक्ष आपल्या श्वासावर आपण केंद्रित करायला सुरुवात करतो. आणि त्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण कसा श्वास घेतो आणि कसा सोडतोय. तर हे निरीक्षण खूप आवश्यक आणि गरजेचं आहे. त्यानंतर आपण आपल्या घेण्याच्या श्वास आणि सोडण्याच्या क्रियेमध्ये थोडाफार बदल करायला सुरुवात करतो. आणि त्याचे जास्तीत जास्त फायदे आपल्या संपूर्ण आरोग्याला होणार आहेत. त्यासाठी श्वासावर लक्ष केंद्रित करा. घेतलेला श्वास त्याचं निरीक्षण, त्याचबरोबर सोडलेल्या श्वासांचंही निरीक्षण. पुन्हा एकदा एक श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. सुरुवातीला आपण त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना म्हणतो तसे ओंकार माझ्या पाठीमागून म्हणायचे. आता आपल्याला थोडस अंदाजावर चालायचंय की माझा ओंकार संपत आला की तुम्ही लगेच सुरू करायचंय, तुमचा संपत आला की मी सुरू करणार आहे. सुरू करायचंय.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सॉरी गुरवे नमः गुरवे नमः. यापुढे ओंकाराची प्रार्थना फक्त आज ऐकायची. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. बिंदू स्वरूप अशा ह्या ओंकाराला माझा खूप खूप नमस्कार. पुन्हा एकदा एक श्वास घ्या, सोडून द्या. श्वास सोडताना हळूहळू आता तुम्हाला वर्गात रोज आपलं शरीर आहे ते कसं शिथिल करायचं, ढिल्लं सोडायचं हे शिकवलं जाईल. जुन्या साधकांना हे ज्ञात आहे. त्याप्रमाणे एकदा एक श्वास घ्या आणि त्याचबरोबर आपले कंबर, पाठ आणि बैठकीचे स्नायू पूर्ण ढिल्ले सोडा. पोटाचे स्नायू, छातीच्या बरगड्या पूर्ण शिथिल करा. खांदे ढिल्ले सोडा. पुन्हा एक श्वास घ्या आणि ओंकाराच्या उच्चारणाला माझ्या बरोबरच सुरुवात करा. 11 ओंकार उच्चारणार आहोत. दम लागल्यासारखा वाटला तर श्वास सोडून थांबायचे, त्यावेळी फक्त ओंकार ऐकायचे. दम गेला की परत आमच्या बरोबरच ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करायची. सुरू करत आहोत. 11 ओंकाराचं ओम. 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 शेवटचा ओंकार.
आता जो आपण अकार उकार आणि मकार असा ओंकार उच्चारलेला होता त्या ओंकाराच्या नादाची अनुभूती घ्यायची. पूर्ण मस्तिष्कामध्ये आपल्या ओंकार घुमला जातोय. तो नाद पुन्हा पुन्हा अनुभवा. डोळे तसेच मिटलेले ठेवा. ओंकाराच्या नादावरून लक्ष आपल्या भूमध्यावरती, दोन्ही भुवयांच्या भूमध्यावरती म्हणजेच आज्ञाचक्रावरती केंद्रित करा आणि त्या ठिकाणी नादाची अनुभूती घ्या. काही वेळेस नवीन साधकांना भूमध्यावरती लक्ष केंद्रित केल्यानंतर थोडस चक्कर आल्यासारखी वाटू शकते, परंतु घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. दृष्टी पुन्हा एकदा पूर्ववत करायची आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे. लक्ष नाकाच्या शेंड्यावरती केंद्रित करायचे. पुन्हा एकदा घेतलेल्या आणि सोडलेल्या श्वासांचं निरीक्षण सुरू करा. मॅडमचं नेटवर्क गेलंय वाटतं नीता मॅडम. चला हळूहळू सगळ्यांनी डोळे उघडा, अवेअरनेस मध्ये या. नीता मॅडमचं नेटवर्क गेलंय. आज पहिला दिवस असल्यामुळे थोडा उशीर झालाय. उद्यापासून आपल्याला वेळेतच संपवायचंय. तर ज्यांना काही शंका असेल ते विचारू शकतात. उद्या मी अजून सोप्या पद्धतीने सांगेल की या 4 अवस्था आपण कशा बघायच्या. भरभर जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि डीप स्लीप. अगदी सोपं करून उद्या सांगेल. आज थोडस पहिली स्टेप सांगितली. हा, अनुराधा मॅडम बोला तुम्ही. अनम्यूट करा. व्हिडिओ सुरू करायचं तर व्हिडिओ करा हॅलो, सुरू आणि बोला. हा बोला मॅडम. आत्मवंदन मॅडम. आत्मवंदन. ऍक्च्युली नीता मॅडमनाच विचारायचं होतं की त्यांचं नेटवर्क गेलेलं दिसतंय. एकदम बंद हा झालं ना. हा, आले मॅडम. नीता अच्छा मॅडम आलेत. म्यूट. विचारा विचारा. काय झालं? नीता तुम्ही म्यूट वर गेलता का काय झालं? नाही, मला दुसरा कॉल आला होता त्यामुळे अनम्यूटचं म्यूट झालं होतं. अच्छा, मला ओके अनम्यूट ओके. होत त्यान तुम्हाला शंका विचारायची अनुराधा मॅडमला. बोला मॅडम. हा. एक होतं की आपण आता जे 11 ओंकार घेतले, तर आपण पहिला जो घेतला तेव्हा फक्त हा जास्ती ऐकू येत होता आणि अगदीच कळत नव्हता चा उच्चार. आणि प्रत्येक ओंकार म्हणताना त्याच्यामध्ये किती मध्ये वेळ असला पाहिजे? श्वास घेण्या इतकं आपल्या कारण म्हणजे काही याच्यामध्ये जरा अंतर वाटत होतं, काही मध्ये असं पहिले सुरुवातीचे आपले झाले लागोपाठ आणि मग पुढे जरा अंतर पडत होतं, म्हणून विचार. ऍक्च्युली काही ना, आपला
फोनवरती लॅपटॉपवर कशावर घेतलं तरी आवाज शेवटचा मकार येतच नाही ऐकू तुम्हाला. माझा ऍक्च्युली मकार 12 सेकंद पुढे चालत असतो म्हणजे तो असं. हो परंतु का? ज्यावेळी आपण समोरासमोर वर्ग घेत असतो ना तेव्हा ते क्लिअरली सगळ्यांना दिसत असतं, कळत असतं म्हणजे असं. हा पण आता आपण ह्या दूर शिक्षण तंत्रावरती चाललंय ना आपलं हे म्हणजे हा लॅपटॉप किंवा मोबाईलवरती, तर यातला मकार अजिबातच ऐकू येत नाहीये. तरी पण आता मी एअरपॉड घातले कानात की जेणेकरून अजून क्लिअर आवाज येतोय का बघावा. पण तो नाहीयेच, मकार पोहोचत नाही. तर साधारण 10 सेकंदाचा आहे. तर मी आज पहिलाच दिवस आहे म्हणून मी सांगितलेलं नाहीये. आपला आकार आहे तो 2 सेकंद उच्चारायचा आहे, उकार आहे तो 3 सेकंद आणि पूर्ण मकार आहे तो हम्म. 5 सेकंदाचा. असा 10 सेकंदाचा पूर्ण ओंकार म्हणायचा आहे सुरुवातीला, जेव्हा तुमचा अभ्यास चांगला होतोय तोपर्यंत. त्याच्यानंतर तुमचा मकार आणखीन वाढू शकतो तो. आणि मग ह्या दोन्ही ओंकाराच्या मधला गॅप आहे ते मॅडमनी सांगितलं तशी, त्यावेळी आपली पूर्ण शांतता निर्माण होणार आहे आपल्यामध्ये. आणि आपल्याला श्वास घ्यावा वाटतोय तोपर्यंत शांत राहायचंय. जो ओंकार म्हणून राहिलेला श्वास आहे तो पूर्ण सोडून टाकायचा. त्यानंतर दुसरा श्वास भरून घ्यायचा आणि मग पुढच्या ओंकाराला ओके. सुरुवात करायची. ओके. तर तुम्ही आता ना एकदा आरशासमोर सगळ्यांनी, प्रत्येकाने आपल्याला आरशासमोर बसायचंय आणि डोळे उघडे ठेवून आपल्याच ओठांचं निरीक्षण करायचं. आपण कसा श्वास घेतोय, आपला ओंकार कसा होतोय. आणि त्यावेळी मी हातांच्या बोटांनी मोजायला शिकवले. तर जे जुने साधक आहेत त्यांनी हे केलेलं आहे. हे हळूहळू मी तुम्हाला रोज एक 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 शिकवायला सुरुवात करणार आहे की आपल्याला हा 10 सेकंद ओंकार कसा मोजायचा आहे. त्यातला आकार आहे तो 1 आणि 2. ह्या ठिकाणी आपल्या आकाराची 2 बोट म्हणजे 2 सेकंद झाले. त्यानंतर उकाराला आणि परत मकार आहे तो ह्या हाताने, असे हे 5 सेकंद. असा हा 10 सेकंदाचा ओंकार म्हणायचा. आपले हात आपल्या जागेवरती म्हणजे ज्ञान मुद्रेत असतानाच आपण हे काउंटिंग करू शकतो. ह्याच्यासाठी वेगळं काय कॉन्शियस व्हायची गरज पण नाहीये किंवा दुसरं कुठेही डोळे उघडे ठेवून बघण्याची पण गरज नाही. तुमच्या हातांच्या बोटावर तुम्ही तिथल्या तिथं काउंटिंग करू शकता. आणि इझिली होतं कारण तुमचं ज्ञान मुद्रेत हात आपोआपच असतात. त्यावेळी तुम्ही त्या बोटांच्या किंचितच्या हालचाली करू शकता. आणि काही दिवसांच्या सरावानंतर तर तुम्हाला बोटं पण हलवावी लागत नाही. मनातल्या मनातच तुमचं काउंटिंग व्हायला सुरुवात होतं. म्हणजे आता हे 4-5 महिने जे साधक करतायत ना त्यांना अगदी ते परफेक्ट जमायला लागलेलं आहे. ओके. अजून काही शंका आलं लक्षात तुमच्या आता? हो हो 2 ओंकाराच्या मध्ये किती वेळ जातो ते कळत नाही ना. नाही ते मोजू हॅलो. नका तुम्ही, ते मोजायचं नाही आपल्याला. पण तुम्ही म्हणता आणि नंतर मग आमचं चालू होतं असं होतं. असं काही करू त्यामुळे नका. हे बघा मॅडम म्हणतायत पण मॅडमचं दुसरा जरी सुरू झाला किंवा हा मॅडमचं ऐकायला येत नाही आपल्याला, ऍक्च्युली मॅडम खूप वेळ हा म्हणतायत. त्याच्या एका ओंकारात आपले 3 होणार आहेत, 4 होणार आहेत नवीन साधकांची. हा लक्षात घ्या. तर बर हे नवीन नवीन ओंकार पटकन होऊन जातो. मॅडमचा भरपूर वेळ चालेल, ऐकायला येत नाही कारण रेकॉर्डिंग मुळे ते ऐकायला येत नाही. आपण ज्याला असं म्हणतो ना हा आता एवढं मॅडम ऐकायला येत नसतं. हम्म. तर बर त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय की ऐकाय म्हणजे पटकन दुसरा होतो. प्रत्येकाने आपल्या आपल्या वेगानेच करायचंय. एकंदर ओके कुठेही घशाला ताण द्यायचा नाही, बळजुबरीने खेचायचा नाही, आवाज हम्म चढवायचा, हे सगळं मॅडम हळूहळू सांगणारच आहेत. तर हम्म मग हा अनुराधा सायलेंट आहे का? मॅडम नाही 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 ना? नाही, ओठ मिटून आता माझ्या ओठांच्या हालचालीकडे फक्त आज एकदा बघा सगळ्यांनी. आजचा दिवस थोडासा जाईल पुढं. आकार आहे त्यावेळी आपले ओठ आहे ते विलग होतात, उघडले मी जातात. तुम्हाला हम्म स्पॉटलाइट देते मॅडम. थांबा हा थोडस 1 मिनिट थांबा. हा बोलू आता दाखवा. हा. आकार आहे त्यावेळी आपला ओठ आहे ते बाजूला विलग होतात म्हणजे त्यातला म तुम्हाला ऐकू आलं नाही पण मी एक दिवशी आला व्हॉइस आता रेकॉर्डिंग करून पाठवते. आता आला का? हा. हम्म किंवा मी अजून मोबाईल थोडासा जवळ घेते म्हणजे हा आणखी लक्षात येईल. किंवा तुम्ही आता कॉन्शियस होऊन ते ऐकताय म्हणून पण ऐकायला येत असेल. असेल कदाचित ओठाचं निरीक्षण करा आता. हम्म श्वास घेतला अगोदर आहे आपल्या अगोदर जो आतमध्ये तो सोडून टाकायचा आहे. पुन्हा श्वास भरून घ्यायचा आहे.
ओठांच्या हालचालीमध्ये तुम्हाला लक्षात येते, सुरुवातीला ओठ विलग होणार आहे त्यावेळी अचा उच्चार होतो. त्यानंतर ओठ थोडेसे चंबू झाल्यासारखा ओठाचा होतो आणि ओठ किंचित मिटायला सुरुवात होते त्यावेळी उकार होतो. आणि ओठ पूर्ण मिटून मकार आहे तो आपल्या नाकातून त्याची व्हायब्रेशन, म्हणजे व्हायब्रेशन म्हणता येणार नाही, आवाज आहे तो नाकातून बाहेर पडतो. नाही, बरोबर आहे. व्हायब्रेशन्सच बरोबर आहे. येतात त्यावेळेला. आपण हा भ्रामरी जसं करतो ना, हा तसं म हा डोळे ओठ बंद केल्याने म म्हटल्याने सगळ्या मेंदूत आपल्या जशा व्हायब्रेशन जाणार आहे, व्हायब्रेशन्स येतात. तसं ते मॅडमचा म आहे ना व्हायब्रेशन मध्ये असल्यामुळे ऐकायला येत नाही. तुम्ही जर तसा म ओठ बंद करून म्हणा खूप वेळ होतो, तो आवाज आपल्याला मॅडमचा ऐकायला येत नाही. ओके. व्हायब्रेशन्सच असतात त्या, फक्त ओठ हम्म. मिटून असतात व्हायब्रेशन्स. बर. आणि तो आवाज येतोय म्हणजे नाकातनं बाहेर पडतो तो आवाज, हा कसा तोंडातनं बाहेर पडतोय ना आपल्या आकार आणि ओकाराचा, तसा मकार आहे त्याचा आवाज नाकातून बाहेर पडतो. आणि तो आपण मी ट्राय किती केला आता बऱ्याच वर्गांमध्ये हे झालंय असं की मकार ऐकायला येत नाही शेवटी तो, पण ज्यावेळी ऍक्च्युली आपण मी सजेस्ट समोरासमोर करेल मॅडम, नीता मॅडम, मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्ही चांगला स्पीकर घ्या. आणि चांगला जर स्पीकर ठेवला ना, तसा नाही, छोटा असतो तसा नसतो, एवढा मोठा असतो बघा तो असा. म्हणजे मी दाखवते, माझ्याकडे नाहीये, पण तसा जर स्पीकर घेतला तर तो म पण ऐकायला येणार आहे. असा तुम्ही घ्या. एक मिनिट नाही आता दिसतोय हे का? नाही नाही एअरपॉड आहेत तसं ना नाही, हेडफोन ते, नाही म्हणत आहे मी. हे बघा, हा असा हा एवढा स्पीकर मिळतो अंडाकृती सिल्वर. पण हा ना मोबाईल वरती जोडता येणार. आपला मागच्या वर्गाच्या वेळेस नाही विषय नाही झाला नाही ना, नाही नाही नाही, स्पीकर नुसतं तुम्ही असं टेबलावर ठेवला तरी आवाज घुमणार आहे. तेच की माझ्याकडे मी ऍक्च्युली ज्यावेळी योग वर्ग घेते ना आणि योग निद्रा लावती त्यावेळी माझ्याकडे स्पीकर होते ते, म्हणजे पण ते ह्याला कनेक्ट होत नाहीत आयफोनला, असं काहीतरी आहे त्याचं म्हणजे. कारण मध्ये मी ते सगळा परत आणखीन एक हा, नवीन तुमचा आणला. आयफोन असेल तर प्रॉब्लेमच असणार आहे हम्म. सगळं. आणि ठीक आता आहे, आपण नंतर हेअर, डिस्कस करू ते. हो हो पौर्णिमा मॅडम, करूया. कारण हे हात वर आहेत ना मॅडम 2-3 म्हणून. पौर्णिमा मॅडम बोला. हो. नमस्कार मॅडम, मला हाच प्रश्न विचारायचा होता. आता त्यांनी आधी विचारला की फक्त बरं, ऐकू ठीक येत आहे. होता. हा, तर तोच प्रश्न होता. उ आणि म हे असंच आहे ना? हो हो. बरं, आणि एक प्रश्न असा होता की आता ओंकार आपण 8:30 ला चालू करणार, तर किती तास आधी जेवायला हवंय? कारण असं पोट भरलेलं असेल तर थोडस प्रॉब्लेमॅटिक प्रेशर होतं. येतं, प्रेशर येतं. हा, म्हणजे साधारण किती एक वाजता साधारण तास आधी जेवायला हवंय? दीड दीड तास तरी होऊ द्यात. खरं ऍक्च्युली 2 ते 2.5 तास आवश्यक आहे, हा परंतु आपण रात्री थोडा हलकत जेवतो, तर साधारण हा किमान 1.5 तास तरी अगोदर जेवण करा. हा, कारण पहाटे सकाळी करतो तेव्हा रिकाम्या पोटी आपण ओंकार करत असतो, तो वेगळं. आता आता किती तास असं विचारायचं होतं. नाही, आता थोडंसं प्रेशर येतच म्हणजे न कळतरित्या ते, कारण पोट भरलेलं असतं ना. पोट रिकामं असेल तर तुम्ही घेतलेला श्वास तो भरपूर आत जाणार आहे तुमच्या, आणि हा ओंकार चांगला उच्चारला जाणार आहे. हा, त्यामुळे किमान 1.5 तास तरी अगोदर जेवाच तुम्ही. ह्याच्यात ओके मी ओके. आणखीन बाकीच्यांशी बोलते आणि परत वाटलं तर सूचना या संदर्भात करते आणखीन. येस मॅम, थँक्यू सो मच. आणि खूप व्हायब्रेशन्स म्हणजे डोक्यात छान येत आहेत. हा, तुम्ही मागच्या वर्गाला होताच ना आत्ताच्या? हा, हे 4 दिवस कंप्लीट केले. अच्छा अच्छा. हा, नक्कीच. त्या डिसेंबरच्या नवीन वर्गाला आहेत, होता नवीन का? आहेत साध, त्या नवीन आहेत बर बर साधं. बर. तर हा, आता ना पौर्णिमा काय करा, शिकून घ्या ओंकार, आणि जेवण बिवण सगळं गॅप झाल्यावर स्वतःची प्रॅक्टिस करा, ती तर करावीच लागणार आहे. येस मॅम, सुषमा मॅडम थँक्यू. बोला. आत्मवंदन मॅडम. हा बोला. मॅडम, ते स्वप्नावस्थाबद्दल सांगितलं होतं, पण हम्म. मला सध्या स्वप्नच पडत नाहीत. मग ते कसं त्याची अनुभूती? हा, मी ते उद्या सांगते तुम्हाला, खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. कारण इथे कसं आहे, मिक्सिंग आहेत सगळे, सगळं तत्वज्ञान ध्यान सगळं असलं झालेले लोक आहेत, काहीच माहिती नसलेले लोक आहेत. त्यामुळे उद्या एकदम एकदम सोपी आयडिया सांगणार आहे नवीन लोकांना, की झटकन ते कळणार आहे. आणि जे आमचे ध्यान साधक आहेत त्यांच्यासाठी मी सांगितलं तसं आजची पद्धत, उद्या जे नवीन आहेत त्यांना एकदम सोपी, आणि ज्यांना ते पण जमणार नाही त्यांना अजून सोपी सांगणार आहे. तर उद्या थोडस 5-10 मिनिटं घेईल मी. तर चालेल मॅडम, चला, अजून थँक्यू कोण आहे? संगीता, संगीता मॅडम बोला. मॅडम, आपण ज्यांना काही ओंकार आहे ना म्हणताना ते जाऊ शकतात बरं का. मॅडम, तुम्हालाही हं, दुसरं काही असेल तर तुम्ही जाऊ शकता, मी हे जरा शंका घेते. हॅलो. संगीता मॅडम बोला. हा, आत्मवंदन मॅडम, हा संगीता बोला. कुलकर्णी हा बोलते.
तुम्ही आता सांगितलं की 2 + 3 + 5 म्हणजे 2 सेकंद 3 सेकंद ऊ आणि 5 सेकंद म. तर नंतर तुम्ही असं सांगितलं की तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणता येत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मला विचारायचा उद्देश असा आहे की ऊ जितका होऊन मकार आपण जास्त घ्यायचा असं आहे का? आता हळूहळू तुम्ही ते वेगवेगळं सांगणार आहात काय आहे? तुमचा प्रश्न आणखीन एकदा विचारा, काय म्हणताय तुम्ही? तुम्ही जे सांगितलं की 2 सेकंद म्हणायचं, 3 सेकंद म म्हणायचं आणि सॉरी ऊ म्हणायचं आणि 5 सेकंद म. राईट. हम्म. ऊ मचं जे तुम्ही हे सांगितलं, तर हो. प्रत्येकाचं तेवढं 2 3 प्लस असं नाही झालं, तर हम्म. त्याच्याऐवजी ज्याच्या त्याच्या ह्यानी पण मकार लांबवायचा, म्हणजे ऊ थोडस घेऊन पुढे मकार लांबवणं या पद्धतीने करायचं आता, का अजून पुढे पुढे तुम्ही वेगवेगळं नाही न- नाही, वेगवेगळं म्हणजे ते व्याधी संदर्भात मॅडम बोलत होते आता, टोके मॅडम. मला तुम्हाला असं नीट सांगायचं की ऐकायला येत नाहीये. हा. आत्ता तुमचा मकार वाढणार नाहीये, पण आकार आणि उकार तुम्हाला 2 आणि 3 सेकंद असाच म्हणायचा आहे. एवढाच घ्यायचा. मकार तुमचा 5 सेकंद होणार नाही आता सुरुवातीला, कारण तुमची स्ट्रेंथ अजून तेवढी वाढलेली नाहीये फुफ्फुसांची. म्हणून आता सुरुवातीला आकार हा 2 सेकंद, उकार हा 3 सेकंद आणि मकार हा होईल तेवढा. 2 झाला, 3 झाला, 5 झाला तर ठीकच, बेटर म्हणजे. पण तुमच्या स्वतःच्या लक्षात येईल की ते सुरुवातीला आता जर तुमचा श्वास कमी पडतोय तर काही वेळेस 2च सेकंद होईल, आणि 8 नाही पण दिवसानंतर तर 2चा 3 होईल, 4 होईल, असा. आत्ता सुरुवातीला आपल्याला असंच शिकायचंय, 2 3 आणि 5 असं शिकायचंय. नाही, आम्हाला आहे सवय ओंकार म्हणायची. आम्ही मेडिटेशन करताना ओंकार म्हणतो आणि मकारच लांबवतो. सो ते कंटिन्यू ठेवलं तर चालणार आहे का? का अजून आपल्यात व्हेरिएशन अशा ह्याने विचारते. आमचा नाही होतो नाही, 5 सेकंद वगैरे होतो ठीक आहे ठीक मकार. आहे, काही हरकत नाही, काही हरकत म्हणजे नाही. ते तसंच कंटिन्यू ठेवलं तरी चालेल ना? मोजत बसायची गरज नाही ना, असं मला नाही विचारायचं. हो नाही. मॅडम, 20 सेकंदाचं झालं तरी चालेल. तुम्ही जे आहे ते म्हणू शकतात, हा. तसं काही नाहीये. ओके हे ओके नवीन ओके. लोकांसाठी सांगतायत मॅडम. हा ठीक हा आहे ठीक आपल्याला आहे. आता मॅडम तर मला जशा पद्धतीने म्हणायचं तसंच मी म्हंटल ना. कोणाचं करेक्ट. 20 होईल, कोणाचा 15 होईल, कोणाचा 5 सेकंद होईल. आणि तुमची जे स्ट्रेंथ. अनुभवी आहेत त्यांनी जरूर मोठा म्हणा, मॅडमच्याच मागं म्हणायची गरज नाहीये. ठीक आहे ठीक आहे. तेच आपलं तेच. काय क्लासचा हेतू आहे की त्यामुळे निमित्ताने आपले ओंकार म्हणून होणार आहेत. मग नाही, ते मला काय आपल्या आपल्या वाटलं कपॅसिटीनेच म्हणायचे. मला काय वाटलं ते तुम्ही टेक्निकली वाढवत वाढवत किंवा असं काही त्याच्या स्टेप्स आहेत असं, म्हणून मी हा विचारलं हा, बाकी. हळूहळू हळू. पण आता हा, तुम्ही असं शिकलाय नाही. ना, आहेत ते हा. हळूहळूच वाढणार आहे नवीन लोकांचा. ओके. कारण ठीक आहे. 20 सेकंदाचा करायला लागल्यावर परत या बदलणार ना, 3 2 2 3 5 बरोबर आहे की नाही. बरोबर. हो. त्याच्यामुळं आणि नवीन साधकांनी अजिबात हट्ट धरू नये 10 सेकंद झालंच पाहिजे. हळूहळू बरोबर. तुमच्या कपॅसिटीने होऊ द्या. त्याच्यासाठी कुठेही तुमचा कंठ जास्त ताणायचा नाहीये. तुम्हाला हम्म. सॉफ्ट पॉलेटमध्ये जितकं म्हणता येईल तेवढंच इझिली म्हणायचे. अगदीच हा सगळाच पूर्ण ओंकारच 5 सेकंदाचा झाला तरी काय हरकत नाहीये. हळूहळू तो वाढणार आहे, जशी जशी तुमची स्ट्रेंथ फुफ्फुसांची वाढत जाईल, हम्म. जसा तुम्ही श्वास भरपूर घ्याल तसा तुमचं ओंकाराचं उच्चारण होणार आहे म्हणजे. ओके. चला, उद्या हळूहळू वर्गात सगळं मॅडम सांगणारच आहेत. मॅडम सांगते. सगळं हा, व्यवस्थित सांगतात. तर हा. धीर धरा, सगळं एकच आपण ह्याच्यात 9 वाजता घेऊ शकतो का क्लास? नाही 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 नाही, अजिबात नाही. ही वेळ वेगळ्या कारणासाठी आपण ओके. ठरवलेली आहे. हा हा. कोणी ओके ओके. विचारला प्रश्न? अनुराधा. अनुराधा मॅडम, आणि तुम्ही खूप मला वाटतं मुक्तीचा कार्यक्रम केला नाही का? केला केला. केला ते का? ऐका ना, आता वेळेचं काय महत्व घेतलंय. आता जसजसं आपण हायर आणि हायर लेवलला जातोय, तर आता हे पंचतत्व चिकित्सा शिकली मी 2 दिवस. आणि हम्म त्याच्याप्रमाणे सगळ्या ऑर्गन मध्ये कुठं कुठं ऊर्जा कधी कधी असते हे शिकले. आणि प्रत्येक वेळेनुसार काय काय शरीरामध्ये असतं ते सगळं झालं शिकून. तत्व कुठलं जास्त येतं, कमी येतं. तर त्यामध्ये मी शिकले रात्री 7 ते 9 या वेळेत आपल्या मस्तिष्कामध्ये ऊर्जा असते. आणि या हम्म वेळेला मस्तिष्कामध्ये सगळं डेव्हलपमेंट म्हणा किंवा या गोष्टी चालू असतात. तर मी असा विचार केला आणि यावेळेस जर 7 ते 9 यावेळेस जर ध्यानधारणा झाली तर खूप फायद्याची होणार आहे. जसं आपण बघितलं पहाटेच्या वेळी 3 वाजताचं ध्यान वेगळं, आपण 4 वाजता करून बघितलं हे वेगळं, 6च्या आतलं वेगळं, सकाळी 6 नंतरचं वेगळं, रात्री झोपतानाचं वेगळं, ओंकार साधना सुद्धा. तर तसं 7 ते 9 या अमृत समय आहे हा, मस्तिष्कात ऊर्जा असते. त्यावेळेला जर आपण ओंकार साधना केली
तर खूप फायदा होणार आहे. म्हणून मग मला असं वाटलं की या वेळेत आपण घेतलं पाहिजे, म्हणून हा क्लासच स्पेशल आहे. स्पेशल वेळेतला स्पेशल ओंकार मेडिटेशन मर्ज करतोय आपण, तेही स्पेशल मेडिटेशन. त्यामुळं आपल्याला वेळ बदलायची नाहीये यावेळेला. पुढच्या महिन्यात ओके. तुमच्या सोयीनुसार घ्या. हे आपल्या जेवढे पुढं गेलेले साधक आहेत, नवीन साधक आहेत, ज्यांना भरकन प्रगती करायची आहे, त्यासाठी हा कोर्स आहे. तर वेळा कधीच कोणाच्या कुठलीही वेळ सगळ्यांना सोयीस्कर नसते. इव्हन मॅडमनी ऍडजस्ट केली. मी रिक्वेस्ट केली आहे मॅडमना. तर ओके त्याच्या ओके. कारण आपलं उद्दिष्ट असं आहे आता की सगळं आपण परफेक्ट वेळानुसार करायचं. जसं मी तुम्हाला सांगते, मी 7च्या आतच जेवते. आमचं जेवण 6ला असतं. कधी डाएट केलं नाही तर, म्हणजे वेळ पाळली नाही तर खायचं, पण 6च्या आत जेवण. आम्ही सकाळी 11च्या आत जेवण. हे सगळं मी सांगणार आहे आता. आणि त्याप्रमाणेच शेड्यूल करायचंय नवीन वर्षात. हे ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं. आणि हे ओके. ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे ही वेळ आपण ठेवली की आता 8:30 ते 9 हे जर आपण ओंकाराला महत्व दिलं तर 9 वाजता झोपायचं पण आहे पुढचं शेड्यूल. हे हळूहळू ओके. सांगेल. ज्यांना यायचंय त्यांनी या त्या शेड्यूल प्रमाणे, नाही ते नाही. तर चला सगळ्यांना धन्यवाद. आता काही राहिलं असेल तर उद्या मॅडम विचारा. धन्यवाद मॅडम धन्यवाद. एक धन्यवाद प्रश्न मॅडम. विचारू हा विचारा मॅडम? विचारा हा विचारा. मला आदरदान ओंकार साधना आहे, पण मला तुम्हालाच विचारायचंय की हार्ट मेडिटेशन बद्दल मी माझ्या यांना सांगितलं, फ्रेंड्सला. तर त्यांना उत्सुकता आहे, तर ते तुम्ही हार्ट मेडिटेशन आपल्या ग्रुपवर टाकू शकता? कोण बोलतंय? संगीता कुलकर्णी बोलतेय मॅडम मी. मॅडम आपला तो पहिला कोर्स जो आहे ना 21 दिवसाचा, तो वेबसाईट वर आहे, ओके तर sudarshanpyramid.com. आणि वेबसाईट वरचे कोर्स तुम्हाला तुमच्या सोयीने करता येतात. तुम्ही रजिस्टर करा त्याला आणि हा तुमच्या सोयीने तो कोर्स पूर्ण करा. त्याच्यातही बरेच व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत आणि व्हॉट्सअप बर ग्रुपवर माझं डायरेक्शन चालू असतं. ते पेड कोर्सेस आहेत, पण बर फ्री सुद्धा कोर्स आहे वेबसाईटवर. तर ते हा वेबसाईटवरही जाऊन तुम्ही कोर्सेस बघा. आता देवी ध्यान जो वेबसाईटवरचा आहे तो मी आता मोफत करणार आहे जानेवारीत. त्यामुळे ते बर वेबसाईटवरचा कोर्स सुद्धा करायला लागा, तुम्ही शिका कसं करायचंय ते. तर ज्यांना हार्ट मेडिटेशन, चित्र मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन हे सगळं हवंय, त्यांनी तो कोर्स रजिस्टर करा. कारण सगळं ओके आपण कमी पैशात आणि मोफत नाही देऊ शकणार. तर बर त्यांनाही काही संकल्पना आहे. जसं मी आज सांगितलं हे 1,200 रुपयाची संकल्पना काय, कारण फ्री घेऊन बघितलं आम्ही 2दा-3दा. का हो हम्म, नीता हम्म, मॅडम? हो. तर ते जरा वेगळं असतं त्याच्यामुळे. बोला हम्म. दीपाली मॅडम, बोला क्विक, काय बोलायचंय? मॅम मला एवढं विचारायचंय की आज तुम्ही हा. नोंदी सांगितल्या. सिद्धी, शांत हो शांत हो. आज तुम्ही नोंदी सांगितलेल्या सकाळ, दुपार आणि संध्याकाळ हो नाडी हो. नोंदी ठेवायच्या होत्या. तर हं. त्याचा उपयोग आपल्याला कसा होणार आहे, म्हणजे पुढे त्याचा कसं कंटिन्यू करायचंय ते, म्हणजे त्याचं काय होणार पुढे? सकाळ कमी दुपार होणार? संध्याकाळ. हा म्हणजे तुम्ही ग्रुपवरती टाकलं होतं सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी नाडी बघायची आणि आपल्या श्वासाचा काउंट किती येतोय हा, ते त्याच्या नोंदी. मॅडम सांगतील उद्या. मॅडमच्या शिकवण्यातला भाग येतो, हळूहळू सगळं होणार आहे. मी एक जस्ट जे आहेत, कसं आहे आता जसं आपण ओंकाराचा टाइम बघितला 10 सेकंद, तसं डोळे मिटायचे. डोळे मिटू नका बघायचंय तर ओम म्हणताना तुम्हाला किती वेळ लागतोय, किती सेकंद होतोय तो बघा. आणि नाडी म्हणजे एका मिनिटामध्ये किती वेळ श्वास घेऊन होतोय बघा. श्वास घेतला का सोडला आधी हे तर कळलं पाहिजे. श्वास घेतला का सोडलाय बघायचं, घेतला सोडला कन 1. इत ते सांगतील मॅडम. हा इतकं कन्फ्युज होऊ नका. उद्याच नाही, जरा 4 दिवस जाऊ द्यात, मग हा हळूहळू सगळं हा लक्षात येईल हा आपल्या ते. हा. सगळं ज्यांना एकदम कळलंय घेतलं त्यांनी ना ते लिहून ठेवा. ज्यांना सगळं कळले घेत त्यांनी लिहून ठेवा. एकदम घेतलं तर ते डोक्यात बसत नाही. हळूहळू शिका, स्टेप बाय स्टेप, कारण मग सगळं तुम्हाला कसं लक्षात येईल. थोडस मिक्स आहेत ना आता या ग्रुपमध्ये सगळे. हम्म आणि नाव हम्म कसं हम्म बदलायचं सांगते मी, सगळ्यांनी लक्षात घ्या. मोबाईलवर क्लिक करा, बोटाने टच करा स्क्रीनला. ते स्क्रीनवर टच केलं की तुम्हाला एक डोकं दिसतं माणसाचं. डोकं आणि बॉडी दिसती, 2 गोलाकार असल्यासारखं पांढरं. तर तिथे क्लिक करा. तिथे क्लिक केलं की पार्टिसिपंट सगळे दिसतात आणि प्रत्येकाला आपलं नाव पहिलं दिसतं पार्टिसिपंट मध्ये. आणि ते पहिलं नाव दिसलं पार्टिसिपंट मध्ये तर आपल्या नावाला बोट लावा, म्हणजे क्लिक करा. आणि आपल्या नावाला क्लिक केलं की तिथे तुम्हाला लगेच कर्सर घेता येतो आणि तुमचा नंबर टाकता येतो. असं शक्यतो तुम्ही नंबर घालून बसा, नाही घातलं तरी चालेल, तसं काही नाही. आता मला नावं पाठ झालीत म्हणूनच मी सेव्ह केलंय. मला कसं असतं की तुमच्या नंबरवरून लक्षात येतं की कुठल्या कॅटेगरीचे लोक आहेत, काय आहेत, त्याप्रमाणे तशा ऊर्जा असतात. विद्या मॅडम बोला.
विद्या मॅडम बोला. बरं ठीक आहे, चला हात चुकून वर झाला. सगळ्यांना धन्यवाद. नीता हो मॅडम धन्यवाद. हो गुड धन्यवाद नाईट धन्यवाद. सगळ्यांना.